आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा। आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणाव, चिंता आणि विविध आजारांनी त्रस्त आहेत। अशा परिस्थितीत योग हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा एक प्रभावी मार्ग आहे। योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यास मदत करते, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, NCC, जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया वालावलकर, अधिष्ठाता डॉक्टर संतोष कुपरे, तनुज मंडलिक, लेफ्टनंट कर्नल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी, तालुका क्रीडा अधिकारी प्रवीण वानखेडे, महाव्यवस्थापक उद्योग श्रीपाद दामले, क्रीडा अधिकारी जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर कृपा गावडे, माय भारत राज्य क्रीडा मार्गदर्शक माधुरी गराळ, जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते। यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि NCCचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक आणि सुदृढ बनते। विविध योगासने केल्यास स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते। तसेच योगामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यासारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते। योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारीरिक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते। नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते। योगामुळे मनशांती तर मिळतेच, शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होते, असेही अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले। या वर्षीच्या योग दिनाचे निरोगी वृद्धत्वासाठी योग हे घोषवाक्य आहे। केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव व रवींद्र पावसकर, पतंजली यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकाची सुरुवात केली। यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करून घेण्यात आले। त्यानंतर ध्यान साधना करण्यात आली। उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर कृपा गावडे, जिल्हा आयुष अधिकारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन तुषार परब, माय भारत यांनी केले। या आसनामध्ये सुद्धा शरीराची स्थिती ही एखाद्या वृक्षाप्रमाणे होते, म्हणून त्याला वृक्षासन असं म्हटलं जातं। न्यूरोमस्क्युलर डिसऑर्डर्स किंवा आपले
कमरेला आधार द्यायचा आहे आणि हळूहळू मागे वाकायचं आहे. सर्वायकल स्पॉन्डिलायटिससाठी हे आसन अतिशय उत्तम मानलं जातं. त्याचप्रमाणे मणक्याच्या स्नायूंना बळ ठेवून शांतपणे पडायचं आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. पुढची आसनं सुरू करण्यापूर्वी आपण काही सेकंद शांतपणे दोन्ही पाय खाली करायचे मागच्या विद्यार्थ्यांनी. मेंदूला चांगला रक्तपुरवठा चांगल्यापणे पकडलेला आहे. त्याप्रमाणे खोकल्याला लावायला प्रयत्न करायचा. या आसनामध्ये सुद्धा शरीराची स्थिती ही एखाद्या वृक्षाप्रमाणे होते, म्हणून त्याला वृक्षासन असं म्हटलं जातं. प्रॉब्लेम्ससाठी या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. ज्यांना कार्डियक डिसऑर्डर्स आहेत, मल्टिपल डिस्कचे प्रॉब्लेम, मेंदूला चांगला रक्तपुरवठा